यूट्यूब कव्हरेज करायचं आपण. कॅमेरा चालू आहे समोर समोर. अतिशय जबरदस्त हिंदी कमेंटेटर्स आपण बघितलं तर आज ऐकलं बबुशा सर यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित स्वागत आणि सन्मान करतोय. थैंक यू सो मच बबूशा सर, आपने बहुत ही अच्छा यहाँ पे माहौल बनाया. त्याचप्रमाणे आपण ऑफिशियल्स पंच रमाकांत पवार सरांचा सुद्धा यथोचित सन्मान करतोय. मंगेशजी चव्हाण, आपल्याला विनंती आहे की आपण रमाकांत पवार सरांचा सुद्धा सन्मान करायचा आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला आता विनंती ऑफिशियल्स पंचांना की आपण आता वेळ घेऊ नका, मॅच ऑन करायची आहे. 3 षटकांचा सामना आहे, आयोजकांकडून सांगण्यात आलंय. थोडा आता स्पीडअप करायचं आपण, आपल्याकडून सुद्धा सहकार्याची अपेक्षा असेल, कारण की आपण पाहायला गेलं तर 4:40 झालेली आहेत. 15 मिनिटांमध्येच आपल्याला 3 षटकं समाप्त करायची आहेत. ही मॅच अर्धा तासामध्ये कंप्लीट होणं गरजेचं. रमाकांत पवार सरांचं आपण स्वागत करतोय. विनंती आहे मंगेशजी चव्हाण, कुणालजी कारेकर, आपण स्वागत आणि सन्मान करायचंय. दर्दी प्रेक्षक अजूनही खऱ्या अर्थाने जागे आहेत. बघा, क्रिकेटचे शौकीन खऱ्या अर्थाने म्हटले जातात. रोशनजी वालगुडे साहेबांचं करूया आपण कौतुक. अजूनही या मुख्य मंचावरती ही शेवटची मॅच पाहण्यासाठी ते बसलेले आहेत. धन्यवाद. चला वळूयात मैदानावरती. जांभिवली बीच्या विरोधात मुळगाव डिसायडर मॅच टॉप 6 मध्ये पोहोचण्यासाठी. पहिला गोलंदाज आपण पाहतोय शुभम, स्ट्राईक एंडला कुणाल. पहिला चेंडू मारला, इथे मात्र भन्नाट वेगाचा चेंडू मारलाय, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक तिथे हजर, कोणतीही चुकी करत नाहीये. दरम्यान इथे मात्र 2 धावा आरामात कंप्लीट झाल्यात. 2 धावा मिळतील त्या जांभिवली बी या संघाला. आपण पाहतोय कुणाल स्ट्राईक एंडला पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडला प्रणय राजपूरकर या. चला लगेच आपण इथे शेवटची मॅच आहे. नेक्स्ट बॉल. इथे मात्र पॉइंटच्या दिशेला हलकासा कट केलाय चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल होते, क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. 1 धाव मिळते. पुन्हा एकदा आपण पाहतोय शुभमचं खऱ्या अर्थाने आपण कौतुक करूयात. एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. शुभम हे खूप मोठं नाव आहे, खालापूर तालुक्यातील मोठमोठ्या टुर्नामेंट खेळणारा असा फलंदाज आहे. यावेळेस मात्र मुलगाव या संघाकडून मात्र पहिली गोलंदाजी करतोय. भन्नाट वेगाचा चेंडू इथे पाहायला मिळतोय. या चेंडूला मात्र कोणत्याही पद्धतीचं उत्तर मात्र नक्कीच बॅटर देत नाहीये. हा चेंडू मात्र नक्कीच आलाय डॉट चेंडू. आणि इथे मात्र अतिशय जबरदस्त काय फटका लगावलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये आलाय 6 धावांसाठी. खणखणीत दणदणीत षटकार. चेंडू जसा आला बॉडीच्या जवळ, त्याला निरकून पारखून घेतलं आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये त्याला पिक केलं आणि भेदून दिलं षटकारला 6 धावांसाठी. धावसंख्या पाहतोय आपण 9 धावसंख्या स्कोअरबोर्डवरती लागले जांभिवली बी या संघाची. हलकासा कट केलाय, पॉइंट क्षेत्र निवडलंय, क्षेत्ररक्षक आलाय जरूर,
एक धाव कंप्लीट आणि एका धावेवरती समाधान. नेक्स्ट बॉल. इथे मात्र आपण नक्कीच पाहतोय कट केलाय चेंडूला, कव्हरच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि या वेळेस मात्र या चेंडूवरती मिळता येतं 4 धावा. पहिलं षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या झाली ती आपण पाहतोय 14 धावसंख्या स्कोअर बोर्डवरती लागलेल्या आहेत. नो टीम मीटिंग, लगेचच आपण दुसरं षटक घेऊन यायचं आहे विनंती असेल. 14 धावा स्कोअर बोर्डवरती लागलेल्या आहेत. दुसरं षटक आपण पाहतोय गोलंदाज रुपेश मात्र नक्कीच दुसरं षटक घेऊन येते. डाव्या हाताचा गोलंदाज. डिसायडर मॅच आपण पाहतोय. या सामन्यातून जो संघ जिंकेल तो मात्र क्वालिफाईड होईल टॉप 6 मध्ये. या चमचमत्या ट्रॉफीवरती यातल्या एक ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहतोय रुपेश. अतिशय सुंदर चेंडू, परफेक्ट लाईनचा वापर इथे केला गेलाय. गुडलेन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. यष्टीरक्षक आपली कामगिरी चोख पार पाडतोय. डॉट चेंडूची इथे सांगता होते. एक धाव, एकही धाव मिळणार नाही या चेंडूवरती. यावेळेस मात्र आडव्या बॅटने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय बॅटर आपण पाहतोय हर्षल, परंतु पुन्हा एकदा आलाय बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू. डॉट निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा बॅक टू बॅक आलाय तिसरा चेंडू. इथे मात्र डॉट. नॉन स्ट्राईक एंडला जो बॅटर उभा आहे कुणाल, तो मात्र थोडासा नक्कीच आता नाराज होतोय बॅटर हर्षलच्या या बॅटिंग वरती. 3 चेंडू मात्र डॉट आलेत. पुन्हा एकदा अतिशय जबरदस्त चेंडू इथे टाकण्यात आलाय. दरम्यान एक धाव कंप्लीट होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट. 2 धावा मिळतील त्या जांभिवली बी या संघाला आपण पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावे लागेल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 16 या धावसंख्येवरती. 3 षटकांचा सामना आहे. दुसरं षटक चालू आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातील. इथे मात्र आपण पाहतोय आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट. 2 धावा मिळतील जांभिवली बी या संघाला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या वेळेस मात्र अतिशय जबरदस्त 2 धावा इथे मात्र आरामात कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावी लागेल. धावसंख्या 2 ने वाढली. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 20 या धावसंख्येवरती. शेवटचा आता षटक कोण घेऊन येते आपण पाहतोय. 20 धावा स्कोअर बोर्डवरती लागलेले आहेत.
शेवटचं षटक आपण पाहतोय गोलंदाज मुळगाव या संघाकडून तेजस. 20 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय स्क्वेअर लेग रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक हजर आहे. एक धाव मिळते. तेजस गोलंदाजी मार्फत तिसरं षटक घेऊन आलाय. इथे मात्र आपण पाहतोय स्क्वेअर लेग रिजनमध्ये या चेंडूवरती मात्र आल्यात 2 धावा. 2 धावा मिळतील जांभिवली बी या संघाला. आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले 23 या धावसंख्येवरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. शेवटचं षटक चालू आहे. इथे नक्कीच आपण पाहतोय क्षेत्ररक्षक हजर आहे आणि यावेळेस मात्र कोणतीही चुकी करणार नाहीये. दरम्यान इथे मात्र पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे हर्षल. न्यू बॅटर मैदानात प्रणित. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 23. दरम्यान या चेंडूवरती मात्र एक धाव आलेली आहे. अतिशय सुंदर चेंडू इथे पाहायला मिळतोय. डॉट चेंडू नक्कीच इथे मात्र आलाय. या शेवटच्या षटकातील आता शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 24. आणि या वेळेस मात्र चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय चौकार. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि धाव फलकावरती धावा लागल्यात. 28-29 धावांचं टार्गेट असेल. विनंती असेल जांभिवली बी संघ आपण क्षेत्ररक्षण लगेचच लावायचंय आणि मुळगाव संघ आपण आपले सलामीचे बॅटर लगेचच मैदानात पाठवायचे.
सलामीचे बॅटर मैदानात एंटर मुळगाव संघाकडून आपण पाहतोय शुभम आणि रुपेश. चला जांभिवली बी संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेचच. चला जांभिवली बी संघ विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, विनंती आहे आपल्याला. चला मॅच ऑन होते, पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. 18 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला पाहताय शुभम, नॉन स्ट्राईक एंडला रुपेश. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज P1चं षटक घेऊन कुणाल. इथे मात्र आपण पाहतोय शुभमच्या बॅट मधून आलाय पहिला 4 धावांसाठी 1 बाउन्स चौकार. 17 चेंडू आणि आता 25 धावांची आवश्यकता. सतरा चेंडू आणि 25 धावा. आणि या वेळेस मात्र आपण पाहतोय शुभमच्या बॅट मधून आलाय 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. सुरुवात मात्र अतिशय दमदार. 29 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 चेंडूवरती मात्र पहिला चौकार आणि षटकार आलाय. 10 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. 16 चेंडू आणि आता 19 धावांची आवश्यकता. आणि या वेळेस मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये आलाय हा 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत असा हा चौकार. चेंडू मैदानात द्यायचे लगेचच. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 14 या धावसंख्येवरती. आता 15 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. ज्या इन्स्टाच्या रीलवरून मी सुरुवात केली होती आजच्या दिवसाची, तर एंड सुद्धा मी त्या रील्सने करणार. सगळ्यांनाच माहिती आहे सध्या इन्स्टावरती अतिशय खूप जास्त प्रमाणामध्ये व्हायरल होते. आपण पाहिलं तर अनादी पाद दिये अनादी ऊ ऊ ऊ हे आपण सगळेजण ऐकतो. हे सध्या इन्स्टावरती हेच चालू आहे. इथे मात्र मिस फिल्डिंग पाहायला मिळते. चेंडू हातातनं मात्र निसटलाय आणि गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय चौकार. एक 18 धावा स्कोरबोर्डवरती लागलेल्या आहेत. 14
14 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. 18 धावा स्कोरबोर्डवरती लागलेल्या आहेत. 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. 14 चेंडू आणि आता 11 धावांची आवश्यकता. थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल. जांभिवली बी संघाकडून गोलंदाज कुणालच्या माध्यमातून 18 धावा आत्तापर्यंत स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. शुभम मात्र नक्कीच पहिल्या चेंडूपासून मात्र ऑन फायर झालाय मैदानामध्ये. ॲग्रेसिव्ह मात्र नक्कीच आपण पाहतोय शुभमला या निर्णायक डिसायडर मॅचमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू हवेत आहे आणि हा चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलाय. खणखणीत दणदणीत षटकार. धावसंख्या मात्र जाऊन पोचले 24 या धावसंख्येवरती. अजूनही 5 धावांची आवश्यकता. 13 चेंडू आणि 5 धावा. पुन्हा एकदा थोडंसं मिसफिल्डिंग पाहायला मिळते. दरम्यान पहिलं षटक समाप्त. धावसंख्या 25. 12 चेंडू आणि आता 4 धावांची आवश्यकता. चला विनंती आहे आता नो टीम मीटिंग लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावायचंय. बारा चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. आणि इथे मात्र आपण पाहतोय या मॅचचा विजयी चौकार मात्र नक्की झालाय स्विचिटने शुभमच्या बॅटमधून. शुभम अतिशय जबरदस्त फलंदाजी पाहिलीत आपण. आणि या डिसायडर मॅचमध्ये मुळगाव हा संघ क्वालिफाईड होते टॉप 6 मध्ये. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. आणि या मॅचचा नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचा मानकरी शुभम ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला या शुभम लगेचच आपला मॅन ऑफ द मॅचचा ट्रॉफी आपण कलेक्ट करायची आहे. शुभम या आपली मॅन ऑफ द मॅच घ्यायची आपण लगेचच.